इथून आपण स्टार्ट करू डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. इथे ही मी काढली, जरा इकडे थोडी जागा जास्त लागेल आपल्याला. दिसतंय ना इथनं? मी इथे ड्रॉ केली मेगॅस्पोर मदर सेल. दिस इज मेगॅस्पोर मदर सेल. मेगॅस्पोर मदर सेल कशी आहे? डिप्लॉइड आहे. कुठे प्रेझेंट आहे? ॲट द सेंटर ऑफ न्यूसेलस टुवर्ड्स मायक्रोपायलर एंड. इट अंडरगो मिओसिस. याच्यामध्ये कोणतं डिव्हिजन होतं? मिओसिस. बघा, मेगॅस्पोर मदर सेलमध्ये जेव्हा मिओसिस होतं तेव्हा मेगॅस्पोर मदर सेलपासून 4 मेगॅस्पोर्स तयार होतात. हे झाले 4 मेगॅस्पोर्स. 1 2 3 4. मेगॅस्पोर मदर सेल अंडरगो मिओसिस. मेगॅस्पोर मदर सेल अंडरगो मिओसिस टू फॉर्म लिनियर टेट्रॅड ऑफ हॅप्लॉइड मेगॅस्पोर्स. टेट्रॅड म्हणजे 4. इथे मी लिहिलं लिनियर टेट्रॅड. लिनियर टेट्रॅड ऑफ हॅप्लॉइड मेगॅस्पोर्स. सो अप्पर 2 मेगॅस्पोर्स डिजनरेट और ॲबॉर्ट. हे जे अप्पर 3 मेगॅस्पोर्स आहेत ते डिजनरेट होतात आणि हा जो खालचा मेगॅस्पोर्स आहे जो मायक्रोपायलर एंडकडे आहे तो फंक्शनल राहतो. तर ही नेक्स्ट याच्यानंतरची स्टेप बघा. याच्यानंतरची स्टेप आहे हे जे 3 मेगॅस्पोर्स आहे, 3 मेगॅस्पोर्स आहे वरचे, हे 3 मेगॅस्पोर्स काय झाले? डिजनरेट झाले, ॲबॉर्ट झाले. आणि जो सगळ्यात खालचा मेगॅस्पोर्स होता तो काय झाला? तो एनलार्ज झाला. हा फंक्शनल मेगॅस्पोर आहे. तर मी इथे लिहिलं डिजनरेटिंग. हे आहेत डिजनरेटिंग मेगॅस्पोर्स. डिजनरेटिंग मेगॅस्पोर्स. आणि हा आहे फंक्शनल मेगॅस्पोर. दिस इज फंक्शनल मेगॅस्पोर. हा आहे फंक्शनल मेगॅस्पोर. तर काय झाला सेकंड पॉईंट याचा? फर्स्ट पॉईंट काय झाला? डिप्लॉइड मेगॅस्पोर मदर सेल विच इज प्रेझेंट इन द सेंटर ऑफ न्यूसेलस अंडरगो मिओसिस and it gives linear tetrad of haploid megaspores. Upper 3 megaspores abort or degenerates and lower 1 remain functional. This is functional megaspore. Functional megaspore जनरली कुठे आहे? तर न्यूसेलसच्या सेंटरला. न्यूसेलसचा जो सेंटर आहे त्या न्यूसेलसच्या सेंटरला आहे फंक्शनल मेगॅस्पोर. आणि हा जो फंक्शनल मेगॅस्पोर आहे इट इज फर्स्ट सेल इन द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. तर हा फंक्शनल मेगॅस्पोर जो आहे या एका मेगॅस्पोरपासून फिमेल गॅमेटोफाइट म्हणजेच एम्ब्रिओ सॅक तयार होणार आहे. म्हणून हा जो मेगॅस्पोर आहे हा काय आहे? हा फर्स्ट सेल आहे इन द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. सो इन फॅक्ट इट इज फर्स्ट सेल इन द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट अँड इट इज हॅप्लॉइड. हॅप्लॉइडच राहणार आहे कारण की हा मिओसिस डिव्हिजननी तयार झालेला आहे. कशापासून? मेगॅस्पोर मदर सेलपासून. नेक्स्ट पॉईंट. सो धिस फंक्शनल मेगॅस्पोर अंडरगो 3 फ्री न्यूक्लियर मायटॉटिक डिव्हिजन. मी याच्या खाली लिहिलं, हा पॉईंट लिहिते मी. बघा, फंक्शनल मेगॅस्पोर undergoes 3 सक्सेसिव्ह म्हणजे लागोपाठ 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लियर 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लियर
मायटॉटिक डिव्हिजन्स. हा जो फंक्शनल मेगास्पोर आहे, या फंक्शनल मेगास्पोरमध्ये लागोपाठ असे 3 मायटॉटिक डिव्हिजन होतील, मायटॉटिक डिव्हिजन्स होतील, म्हणजे 3 मायटॉटिक डिव्हिजन्स होतील. सक्सेसिव्ह म्हणजे लागोपाठ, आणि फ्री न्यूक्लियर म्हणजे फक्त न्यूक्लियस डिवाइड होतील, सायटोप्लाझम नाही. म्हणून म्हटलं फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्स, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्स. हां, functional megaspore undergoes 3 successive free nuclear mitotic divisions. So 8 nuclei are formed. मी तुम्हाला हा जो पॉइंट आहे हा डायग्रामच्या मदतीने समजून सांगते, डिस्क्राइब करते. हा एक फंक्शनल मेगास्पोर आहे, हे डिजनरेट झाले, ॲबॉर्ट झाले. या फंक्शनल मेगास्पोरमध्ये हा फंक्शनल मेगास्पोर आहे. या फंक्शनल मेगास्पोरमध्ये पहिलं मायटॉटिक डिव्हिजन झालं, फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन झालं. जसं फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन झालं, फ्री न्यूक्लियर आहे, फक्त न्यूक्लियस डिवाइड होणार आहे, सायटोप्लाझम नाही, म्हणजे कॅरिओकायनेसिस आहे, सायटोकायनेसिस नाही. एका न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लियाय तयार झाले. बघा, हा एक न्यूक्लियस होता, याच्यापासून 2 न्यूक्लियाय तयार झाले. हे झालं फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन, फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन झालं, फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन. त्यानंतर थोडी डायग्राम इकडे घेते, छोटी घेते, नाहीतरी ह्या डायग्राम आपल्याला मोडायच्याच आहेत. फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन झालं. सेकंड स्टेप बघा, सेकंड स्टेपला याच्यामध्ये सेकंड मायटॉटिक डिव्हिजन होणार आहे, दुसरं सेकंड मायटॉटिक डिव्हिजन, MD म्हणजे मायटॉटिक डिव्हिजन. सेकंड मायटॉटिक डिव्हिजन झालं, या न्यूक्लियसमध्ये सेकंड मायटॉटिक डिव्हिजन होईल आणि या न्यूक्लियसमध्ये सेकंड मायटॉटिक डिव्हिजन होईल. या एका न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लियाय तयार होतील आणि या एका न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लियाय तयार होतील. बघा, 1 2 3 आणि 4, सेकंड मायटॉटिक डिव्हिजन झालं. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड मायटॉटिक डिव्हिजन होणार, हे झालं थर्ड मायटॉटिक डिव्हिजन. थर्ड मायटॉटिक डिव्हिजनमध्ये बघा, प्रत्येक न्यूक्लियसमध्ये थर्ड मायटॉटिक डिव्हिजन होणार आहे. म्हणजे या न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लियाय, या न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लियाय, या न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लियाय आणि या न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लियाय. एकूण आपल्याकडे 8 न्यूक्लियाय तयार होतील. 1 2 हे याच्यापासून 2, याच्यापासून 2 3 4, तसंच इकडे 1 2 3 4. किती न्यूक्लियाय तयार झाले? 8 न्यूक्लियाय आर फॉर्म. बघा, हा पॉईंट डिस्कस केला की फंक्शनल मेगास्पोर undergoes 3 successive free nuclear mitotic divisions. 3 झाले सक्सेसिव्ह म्हणजे लागोपाठ. हा पहिला झाला, लगेच दुसरा झाला, लगेच तिसरा झाला. पहिला मायटॉटिक डिव्हिजन झाला, 2 न्यूक्लियाय तयार झाले. दुसरं मायटॉटिक डिव्हिजन झालं, 4 न्यूक्लियाय तयार झाले. तिसरं मायटॉटिक डिव्हिजन झालं तर 8 न्यूक्लियाय तयार झाले. अशा प्रकारे एकूण किती न्यूक्लियाय तयार झाले? 8 न्यूक्लियाय तयार झाले, 8 न्यूक्लियाय तयार झाले. आता तुम्हाला कळलंच असेल की याला फ्री न्यूक्लियर डिव्हिजन का म्हटलं, कारण की याच्यामध्ये फक्त कॅरिओकायनेसिस होत आहे, फक्त न्यूक्लियस डिवाइड होतात आहे, पण सायटोप्लाझम मात्र काही डिवाइड होत नाही आहे. म्हणून याला म्हटलं फ्री न्यूक्लियर मायटॉटिक डिव्हिजन्स, फ्री न्यूक्लियर मायटॉटिक डिव्हिजन्स. आणि किती डिव्हिजन्स आहेत? हे 3 आहेत. हा पहिला डिव्हिजन, हा दुसरं डिव्हिजन आणि तिसरं डिव्हिजन. सक्सेसिव्ह म्हणजे हे लागोपाठ होतात आहे, म्हणून त्याला म्हटलं सक्सेसिव्ह डिव्हिजन. तर आपल्याला जेव्हा याच्यामध्ये हा जो फंक्शनल मेगास्पोर आहे, फंक्शनल मेगास्पोरमध्ये जेव्हा 3 सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन्स होतील, तेव्हा या फंक्शनल मेगास्पोरमध्ये 8 न्यूक्लियाय तयार होतील. इट विल बिकम 8 न्यूक्लिएटेड. चला लक्ष द्या इकडे, याच्यामध्ये हा आहे, मी डायरेक्ट दाखवते किती न्यूक्लियाय. हे झाले 4 आणि हे झाले
चार न्यूक्लियाय तयार झाले. या एका एंडला 4 आणि दुसऱ्या एंडला 4. तर जेव्हा याच्यामध्ये सक्सेसिव्ह डिव्हिजन झालं, फ्री न्यूक्लिअर सक्सेसिव्ह डिव्हिजन झालं, तेव्हा फ्री न्यूक्लिअर सक्सेसिव्ह डिव्हिजन नंतर किती न्यूक्लियाय तयार झाले? 8 न्यूक्लियाय तयार झाले. आणि हे जे 8 न्यूक्लियाय आहे, हे 8 न्यूक्लियाय कसे आहेत? तर 4 न्यूक्लियाय ॲट ईच पोल और ॲट ईच एंड. 4 न्यूक्लियाय या एंडला आहे आणि 4 न्यूक्लियाय या एंडला आहे. अशा प्रकारे जे 8 न्यूक्लियाय तयार झाले होते 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजन नंतर, तर त्या 8 न्यूक्लियायपैकी 4 न्यूक्लियाय या एंडला आहेत आणि 4 न्यूक्लियाय या एंडला आहेत. त्याच्यानंतरची स्टेप हा झाला मायक्रोपायलर एंड. दिस इज मायक्रोपायलर एंड. आणि हा कोणता एंड झाला बेटा? चलाझल एंड. करेक्ट. हा झाला चलाझल एंड. आणि हा झाला सेंटर ऑफ द एम्ब्रियो सॅक. मायक्रोपायलर एंडला जे 3 न्यूक्लियाय आहेत, याच्यानंतर बघा, याच्यानंतरची स्टेप इथे ड्रॉ करते आहे मी. मायक्रोपायलर एंडला जे 3 न्यूक्लियाय आहेत, इथे मी ड्रॉ केला. हा जो मायक्रोपायलर एंड आहे, मायक्रोपायलर एंडला जे 3 न्यूक्लियाय आहेत, 3 न्यूक्लियाय, या 3 न्यूक्लियायपासून बनेल एग ॲपरेटस. मायक्रोपायलर एंडला जे 3 न्यूक्लियाय होते ना, या 3 न्यूक्लियायपासून बनला एग ॲपरेटस. हा आहे एग ॲपरेटस. एग ॲपरेटसमध्ये हा जो सेंटरला आहे, हा सेंटरला जो आहे, हा आहे एग. एग म्हणजे काय? फिमेल गॅमेट. आणि ह्या ज्या 2 आजूबाजूच्या सेल्स आहेत सपोर्टिंग, ही सेल आणि ही सेल, हे आहेत सिनर्जिड्स. याला म्हणतात सिनर्जिड्स, सपोर्टिंग सेल्स, सिनर्जिड्स. जे 3 न्यूक्लियाय मायक्रोपायलर एंडला होते, त्या मायक्रोपायलर एंडला असलेल्या 3 न्यूक्लियायपासून तयार झाला. मायक्रोपायलर एंडला असलेल्या 3 न्यूक्लियायपासून तयार झालं एग ॲपरेटस. एग ॲपरेटसमध्ये काय आहे? एग ॲपरेटसमध्ये 3 सेलचा ग्रुप दिसतोय आपल्याला. सेंटरला एग आहे, म्हणजे फिमेल गॅमिट आहे. आणि याच्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर याच्या आजूबाजूला 2 सपोर्टिंग सेल्स दिसतात आहे. त्या सपोर्टिंग सेल्सला म्हणतात सिनर्जिड्स. ही एक आणि ही एक, यांना काय म्हणतात? सिनर्जिड्स. सिनर्जिडमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर ह्या ज्या सिनर्जिड्स आहे, ह्या सिनर्जिड्सला हेअर लाईक प्रोजेक्शन्स असतात. हेअर लाईक प्रोजेक्शन्स ऑफ synergid. Hair-like projections of synergids is called filiform apparatus. It is called as filiform apparatus. काय म्हणायचं त्याला? filiform apparatus. हे जे हेअर लाईक प्रोजेक्शन आहे, हे आहे, समजा इथे मी असं एक ड्रॉ करून दाखवते. समजा ही सिनर्जिड सेल आहे. सिनर्जिड सेलचा हा झाला न्यूक्लियस. या सेलला अशा प्रकारे असे जे हेअर लाईक प्रोजेक्शन्स आहेत, तर हे असे बारीक असे जे हेअर लाईक प्रोजेक्शन्स आहेत, यांना काय म्हणायचं? यांना म्हणायचं फिलिफॉर्म ॲपरेटस. इट इज कॉल्ड ॲज फिलिफॉर्म ॲपरेटस. इथे महत्त्वाचा पॉईंट काय आहे? तर सिनर्जिड्सला हेअर लाईक प्रोजेक्शन्स आहेत आणि त्याच हेअर लाईक प्रोजेक्शन्सला काय म्हणतात? फिलिफॉर्म ॲपरेटस. आणि जे फिलिफॉर्म ॲपरेटस आहे, यांचं खूप महत्त्वाचं फंक्शन आहे. फिलिफॉर्म ॲपरेटस काय करते की जे पोलन ट्यूब आहे, पोलन ट्यूब जेव्हा घेऊन येणार मेल गमिट्स, तेव्हा ती जी पोलन ट्यूब आहे, ती पोलन ट्यूब इथे जेव्हा ती सिनर्जिडला टच करते,
तेव्हा ती पोलन ट्यूबची टीप फुटते आणि त्या पोलन ट्यूबमधून 2 मेल गॅमिट्स बाहेर पडतात. ते जे 2 मेल गॅमिट्स आहेत त्यापैकी एक मेल गॅमिट जो आहे तो एक सोबत फ्यूज होतो. सिनर्जिड काय करते, गाईड करते पोलन ट्यूबला. समजलं ना, सिनर्जिडचं फंक्शन आहे ती पोलन ट्यूबला गाईड करते आणि मग मेल गॅमिटचं फिमेल गॅमिटसोबत फ्युजन होतं. हा महत्त्वाचा पॉईंट इथे झाला, हेअर लाईक प्रोजेक्शन्स. आणि हे जे पूर्ण आहे मिळून हा जो 3 सेलचा ग्रुप आहे इट इज कॉल्ड ॲज एग ॲपरेटस. ग्रुप ऑफ 3 सेल्स इज कॉल्ड ॲज एग ॲपरेटस. एग ॲपरेटसमध्ये काय आहे, एग ॲपरेटसमध्ये आहे सेंट्रली प्लेस्ड एग अँड 2 सपोर्टिंग सेल्स सिनर्जिड्स. या तीनही सेल्स हॅप्लॉइड आहे. अँटीपोडल सेल्स म्हणजे काय, अँटीपोडल सेल्स इथे असतात. ह्या आहेत अँटीपोडल सेल्स. यांना मी नाव दिलं अँटीपोडल्स. अँटीपोडल्स म्हणजे काय, हे जे अँटीपोडल आहे हे अँटीपोडल्स ह्या ज्या सेल्स आहे, चलाजल एंडला जे 4 न्यूक्लियाय होते त्या 4 न्यूक्लियापैकी 3 न्यूक्लियापासून 3 सेल्स बनल्या आणि त्यांना त्या ज्या 3 सेल्सचा ग्रुप आहे चलाजल एंडला त्यालाच काय म्हणतात, अँटीपोडल्स. न्यूक्लियाय दिसतात आहे, मग नंतर याच्याभोवती सेल वॉल तयार होते, सायटोकायनेसिस होते आणि अशा सेल तयार होतात. आता 8 1 2 3 4 5 6 6 न्यूक्लियाय झाले. पण इथे तर आपल्याला किती न्यूक्लियाय दिसतात आहे, 8 दिसतात आहे. बाकीचे 2 कुठे गेले. उरलेले जे 2 न्यूक्लियाय आहे या एंडला एक न्यूक्लियस उरला, या एंडला एक न्यूक्लियस उरला. तर दोन्ही एंडला उरलेले जे एक एक न्यूक्लियस आहे ते सेंटरला मायग्रेट होतात आणि त्यांना म्हणतात पोलर्स. काय म्हणतात त्याला, पोलर्स किंवा पोलर न्यूक्लियाय. काय म्हणायचं याला, पोलर्स ऑर पोलर न्यूक्लियाय. ही जी आहे ही झाली एम्ब्रियो सॅक. दिस इज एम्ब्रियो सॅक ऑर फीमेल गॅमिटोफाइट. एम्ब्रियो सॅक ऑर फीमेल गॅमिटोफाइट. एम्ब्रियो सॅक ऑर फीमेल गॅमिटोफाइट कशी आहे, इट इज 8 न्यूक्लिएटेड. कशी आहे तुम्ही जर बघितलं तर इट इज 8 न्यूक्लिएटेड अँड 7 सेल्ड. कशी आहे फिमेल गॅमिटोफाइट किंवा एम्ब्रियो सॅक कसा आहे, 8 न्यूक्लिएटेड अँड 7 सेल्ड. न्यूक्लियस याच्यातले मोजू आपण 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे न्यूक्लियाय 8 आहे. आणि सेल्स जर आपण मोजल्या, सेल्स हे जे 2 पोलर्स आहे याच्याभोवती सुद्धा सेल वॉल तयार झाली. सेल्स आपण मोजूया 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. 7 सेल्स आहेत, 7 सेल्स, 7 सेल्स अँड 8 न्यूक्लिएटेड. अशा प्रकारे 4 न्यूक्लियाय इथे होते, 4 न्यूक्लियाय इथे होते. इथल्या 3 न्यूक्लियायपासून तयार झाला अँटीपोडल्स चलाजल एंडला. इथल्या 3 न्यूक्लियायपासून तयार झालं एग ॲपरेटस. उरले 2 न्यूक्लियाय, एक या एंडला उरला, एक या एंडला उरला. या एंडपासून एक न्यूक्लियस इथे सेंटरला मायग्रेट झाला, या एंडपासून एक न्यूक्लियस सेंटरला मायग्रेट झाला. दोन्ही न्यूक्लियस 2 पोलपासून आले म्हणून त्यांना काय म्हणायचं, पोलर्स. त्याच्याभोवती एक कॉमन अशी सेल वॉल तयार झाली. ही एक सेल आहे, याच्यामध्ये 2 न्यूक्लियाय आहे. यामधली प्रत्येक सेल हॅप्लॉइड आहे, प्रत्येक सेल हॅप्लॉइड आहे. फक्त ही जी सेंटरची जी सेल आहे ही फक्त डिप्लॉइड आहे, कारण की याच्यामध्ये 2 न्यूक्लियाय आहे. तर हे जे न्यूक्लियाय आहे हे न्यूक्लियाय आता त्याला म्हटलं मी पोलर्स, पण अगदी फर्टिलायझेशनच्या आधी जस्ट प्रियर टू फर्टिलायझेशन हे दोन्ही जे पोलर्स आहे हे दोन्ही पोलर्स काय होणार, फ्यूज होतात आणि यापासून एकच न्यूक्लियस बनला, ज्याला म्हणतात काय म्हणतात त्याला, सेकंडरी न्यूक्लियस. इट इज कॉल्ड ॲज सेकंडरी न्यूक्लियस और डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस और डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. कसा आहे हा,
डिप्लॉइड आहे. प्रत्येक सेल या एम्ब्रिओ सॅकमधली प्रत्येक सेल हॅप्लॉइड आहे. फक्त जो सेकंडरी न्यूक्लियस आहे हा सेकंडरी न्यूक्लियसच डिप्लॉइड आहे. कारण की सेकंडरी न्यूक्लियस जो आहे तो कसा तयार झाला, तर 2 हॅप्लॉइड न्यूक्लियाय फ्यूज होऊन तयार झाला, म्हणून याला म्हणायचं सेकंडरी न्यूक्लियस किंवा डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. आणि हा कसा आहे, डिप्लॉइड आहे. कसा आहे हा, डिप्लॉइड आहे. ही झाली एम्ब्रिओ सॅक और फिमेल गॅमेटोफाइट. याला 2 शब्द आता महत्त्वाचे आहे, ते म्हणजे मोनोस्पोरिक आणि एंडोस्पोरिक. मोनोस्पोरिक आणि एंडोस्पोरिक हे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहे. एक मार्काला येऊ शकतात, येऊ शकतो त्याच्यावरती प्रश्न. डिफाईन मोनोस्पोरिक एम्ब्रिओ सॅक किंवा एंडोस्पोरिक एम्ब्रिओ सॅक. बघा, मोनो म्हणजे एक आणि स्पोर म्हणजे मेगॅस्पोर. जेव्हा मेगॅस्पोर मदर सेलमध्ये मिओसिस झालं होतं तेव्हा मेगॅस्पोर मदर सेलपासून 4 मेगॅस्पोर्स तयार झाले होते. त्याला म्हटलं होतं आपण लिनियर टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मेगॅस्पोर्स. पण या 4 मेगॅस्पोर्सपैकी जे अप्पर 3 मेगॅस्पोर्स आहे, वरचे जे 3 मेगॅस्पोर्स आहेत ते अपर 3 मेगॅस्पोर्स डिजनरेट झाले आणि जो खालचा जो मेगॅस्पोर आहे हा एनलार्ज झाला आणि हा मेगॅस्पोर फंक्शनल मेगॅस्पोर आहे. आणि या मेगॅस्पोरपासून पूर्ण फिमेल गमेटोफाइट किंवा एम्ब्रिओ सॅक तयार झाली. म्हणजे हा जो मेगॅस्पोर आहे हा एक मेगॅस्पोर हा आहे फर्स्ट सेल in the development of female gametophyte. So female gametophyte or embryo sac develop from single megaspore, mono म्हणजे single megaspore, and hence this such method of development of female gametophyte from the single megaspore is called as monosporic development. काय म्हणू आपण त्याला, मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. म्हणजे एकाच मेगॅस्पोरपासून म्हणजे सिंगल मेगॅस्पोरपासून हा पूर्ण एम्ब्रिओ सॅक तयार झाला आणि अशा प्रकारे एका मेगॅस्पोरपासून पूर्ण एम्ब्रिओ सॅक तयार होते. म्हणूनच याला म्हणायचं मोनोस्पोरिक. काय म्हणायचं याला, मोनोस्पोरिक. नंतरचा शब्द आहे एंडोस्पोरिक. हा जो फिमेल गमेटोफाइट आहे म्हणजेच एम्ब्रिओ सॅक आहे, ही मेगॅस्पोर्सच्या आत तयार झाली म्हणून त्याला म्हणायचं एंडो म्हणजे आत. स्पोरिक म्हणजे मेगॅस्पोर्सच्या आतमध्ये फिमेल गमेटोफाइट तयार झाला, बाहेर नाही, म्हणून त्याला म्हणतात एंडोस्पोरिक. काय म्हणायचं त्याला, एंडोस्पोरिक. बघा, ही बाउंड्री आहे मेगॅस्पोर्सची आणि या आतमध्ये मेगॅस्पोर्सच्या आतमध्ये एम्ब्रिओ सॅक किंवा फिमेल गमेटोफाइट तयार झाला आणि म्हणून त्याला म्हणतात एंडोस्पोरिक. काय म्हणायचं त्याला, एंडोस्पोरिक. आणि आता आपण ड्रॉ करूया मॅच्युअर ओव्ह्यूल. तुम्हाला जर असा प्रश्न आला की ड्रॉ अ वेल लेबल्ड डायग्राम ऑफ एम्ब्रिओ सॅक और फिमेल गमेटोफाइट, तर तुम्ही कोणती डायग्राम काढायला हवी, फक्त ही डायग्राम. कारण हाच आहे फिमेल गमेटोफाइट. आपल्याला काही ओव्ह्यूलची डायग्राम थोडी विचारली, ओव्ह्यूलची डायग्राम विचारली तर ओव्ह्यूलची काढायची. पण जर फक्त एवढं विचारलं की ड्रॉ वेल लेबल्ड डायग्राम ऑफ एम्ब्रिओ सॅक, तर आपल्याला हीच डायग्राम काढावी लागेल. 3 मार्काला येते ही डायग्राम आणि एवढे लेबल्स करावे लागतील. अँटीपोडल्स, सेकंडरी न्यूक्लियस, डेफिनेटिव्ह न्यूक्लियस, एग, सिनर्जिड आणि एग ॲपरेटस. यामध्ये असं येऊ शकतं डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ फिमेल गमेटोफाइट. जर असं आलं डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ फिमेल गमेटोफाइट असा जर प्रश्न आला तर या प्रश्नाचं उत्तर काय लिहावं, असं पूर्ण लिहून ठेवायचं का, एवढं मोठं डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट लिहाल का, इथपासून लिहाल का. डेव्हलपमेंट नाही विचारलेलं आहे, विचारलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ फिमेल गमेटोफाइट. स्ट्रक्चर ऑफ फिमेल गमेटोफाइट असं जर विचारलं तर आपल्याला याचंच डिस्क्रिप्शन लिहावं लागेल. काय लिहाल की फिमेल गमेटोफाइट और एम्ब्रिओ सॅक इज 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. ग्रुप ऑफ 3 सेल्स टुवर्ड्स microphylar end is called as egg apparatus. It consists of centrally placed egg and 2 lateral cells, supporting cells, that is synergids. Group of 3 cells towards chelagel end is called as antipodals. And at the center of embryo sac,
सेकंडरी न्यूक्लियस और डेफिनेटिव्ह न्यूक्लियस इज प्रेझेंट. पण आता मी 8 न्यूक्लियाय म्हटलं, हे 8च असतात जस्ट फर्टिलायझेशनच्या आधी, जस्ट प्रियर टू फर्टिलायझेशन. हे दोन जे न्यूक्लियाय आहेत ते फ्यूज होतात आणि त्यापासून एकच न्यूक्लियस बनतो. आणि या न्यूक्लियसला काय म्हणायचं, ही जी सेल आहे पूर्ण याला म्हणायचं सेकंडरी न्यूक्लियस और डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. आणि एक गोष्ट आणखी महत्त्वाची आहे याच्यामध्ये, की या एम्ब्रिओ सॅकमधली प्रत्येक सेल हॅप्लॉइड आहे, फक्त सेकंडरी न्यूक्लियस काय आहे, डिप्लॉइड आहे. प्रत्येक सेल हॅप्लॉइड, फक्त सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड आहे. तर इथे तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायची असेल तर लगेच काढा, कारण की याच्यानंतर मला मॅच्युअर ओव्ह्यूलची डायग्राम ड्रॉ करायची आहे एम्ब्रिओ सॅकला घेऊन. आपण जो मगाशी ओव्ह्यूल ड्रॉ केला होता तो होता इमॅच्युअर ओव्ह्यूल. त्याच्यामध्ये पेरेनकायमा टिश्यू होता सेंटरला त्या ओव्ह्यूलच्या. आता मात्र त्या पेरेनकायमा टिश्यूमध्ये जी एक सेल होती डिफरन्शिएटेड होती, ती डिस्टिंग्विश होती, मेगॅस्पोर मदर सेल जी सेंटरला होती न्यूसेलसच्या, त्यापासून अशा प्रकारे एका मेगॅस्पोर मदर सेलमध्ये मिओसिस झालं, 4 मेगॅस्पोर्स तयार झाले आणि 4 मेगॅस्पोर्सपैकी 3 डिजनरेट झाले. खालचा फंक्शनल होता, त्या एका स्पोरपासून ही जी आहे एम्ब्रिओ सॅक किंवा फिमेल गमेटोफाइट तयार झाला. चला आता मी इथे मॅच्युअर ओव्ह्यूलची डायग्राम ड्रॉ करते. एलेस ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल. थोडा आपण मागे जाऊ. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट हा पूर्ण टॉपिक आपला संपला. मॅच्युअर ओव्ह्यूल कसा ड्रॉ कराल, इथे आपण काढलेला आहे हा न्यूसेलस. ही आहे एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅकमध्ये हा जो 3 सेल्सचा ग्रुप आहे दिसतो आहे, एक ॲपरेटस मी ड्रॉ केलं, सेकंडरी न्यूक्लियस, आणि हा जो 3 सेल्सचा ग्रुप दिसतो आहे हा आहे अँटीपोडल्स. त्याच्यानंतर याला हे झालं इनर इंटिग्युमेंट, हे झालं इनर इंटिग्युमेंट, हे झालं आउटर इंटिग्युमेंट. ठीक आहे बेटा, हे झालं आउटर इंटिग्युमेंट आणि हा अशा प्रकारे आपण इथे ड्रॉ केला आहे एलेस ऑफ मॅच्युअर एनाट्रोपस ओव्ह्यूल. असा ड्रॉ करायचा आहे तुम्हाला ओव्ह्यूल. जर डायग्राम आली पेपरमध्ये तर किती मार्कला येणार ही डायग्राम, 3 मार्क्सला येणार ही डायग्राम. असा ड्रॉ करा. लेबल करताना दिस इज चलाझा, दिस इज न्यूसेलस, दिस इज आउटर इंटिग्युमेंट, this is inner integument, एम्ब्रिओ सॅकमध्ये हे काय आहेत अँटीपोडल्स, सेकंडरी न्यूक्लियस और डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस आहे हा. त्यानंतर हा आहे एग, त्याच्या बाजूला ह्या 2 ज्या आहेत त्या आहे सिनर्जिड्स. या 3च्या ग्रुपला काय म्हणायचं, 3च्या ग्रुपला म्हणायचं एग ॲपरेटस. काय म्हणायचं याला, एग ॲपरेटस. आणि हा जो पूर्ण आहे इथून एवढा हा आहे एम्ब्रिओ सॅक. त्यानंतर दिस इज मायक्रोपाईल. हा जो जॉईंट आहे इट इज हायलम. दिस इज फ्युनिकल और फ्युनिकुलस. आणि हा जो फ्युनिकलचा पार्ट आहे जो बॉडीमध्ये कंटिन्यू झाला, दिस इज कॉल्ड ॲज रॅफे. सो इन दिस वे वी हॅव completed 3 topics. Number 1, structure of anatropous ovule. Number 2, megasporogenesis. And number 3, development of female
gametophyte. So this is the diagram of longitudinal section of anatropous, longitudinal section of anatropous ovule. So in this way we have completed this topic.